मंडळी, यंदा असा एक दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला एकाच वेळी लक्ष्मीचा वरदहस्त, विष्णूंचे आशीर्वाद, चंद्राची शांतता आणि हनुमानजींचं रक्षण अनुभवायला मिळणार आहे. हो, असा दिवस आहे चैत्र पौर्णिमा. हिंदू नववर्षातील ही पहिली पौर्णिमा आहे आणि या एका दिवसात एकाच वेळी 4 देवतांची कृपा मिळवण्याची अमूल्य संधी आपल्याला मिळणार आहे. विचार करा, या एकाच दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा, चंद्राला अर्घ्य आणि हनुमान जन्मोत्सव आपल्याला साजरा करता येणार आहे. हा केवळ धार्मिक दिवस नाही, धार्मिक योगच नाही, तर ती संधी आहे आपलं नशीब बदलण्याची, संकट घालवण्याची आणि धन सुख समाधान मिळवण्याची. या दिवशी जे नियम, मंत्र आणि पूजाविधी पाळले जातात त्यामागे हजारो वर्षाची श्रद्धा आणि शास्त्रशुद्ध परंपरा दडलेली असल्याचं सांगितलं जाते. चला तर मग जाणून घेऊया चैत्र पौर्णिमेचे अद्भुत महत्त्व, लक्ष्मी नारायणाच्या पूजनाची योग्य पद्धत, चंद्राला अर्घ्य देताना कोणते मंत्र म्हणायला हवेत आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणते उपाय केल्यास आपल्या आयुष्यात अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमचं नशीब उजळू शकतं. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा असते. या दिवसाला चैत्र पौर्णिमा किंवा चैती पूनम असंही म्हणतात. या दिवशी आकाशात चंद्र पूर्णत्वास झळकतो आणि त्याचं सौंदर्य मनाला भारावून टाकतं. पण या दिवसाचं महत्त्व केवळ चंद्रदर्शनापुरतंच मर्यादित नाही, तर धार्मिक दृष्टिकोनातूनही हा दिवस खूप खास आहे. हा दिवस भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. असं मानलं जातं की या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास सुख, समृद्धी आणि धनलाभ मिळतो. आता चैत्र पौर्णिमेला पूजा कशी करावी? तर सगळ्यात आधी या दिवशी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे पहाटे लवकर उठून स्नान करावं. शक्य असल्यास गंगाजल किंवा एखाद्या पवित्र नदीच्या जलानं स्नान केल्यास उत्तम. स्नानानंतर घराच्या पूजास्थळी म्हणजे देवघरात लाल रंगाचे स्वच्छ कापड अंथरावे. त्यावर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावी. एक तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. फुलं, अक्षता, गंध, दुर्वा, तुळशीपत्र अर्पण करावे. याचबरोबर कनकधारा स्तोत्र किंवा श्री सूक्त म्हणावं. तसेच श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. आपण ओम श्रीम 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 महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करू शकता. शेवटी फळं, खीर, मिठाई किंवा आपल्याला शक्य असल्यास तसा नैवेद्य अर्पण करावा आणि आरती करावी. पूजेनंतर तो प्रसाद आपल्या कुटुंबात वाटावा आणि गरजू व्यक्तींना दानही द्यावं. हे फार पुण्याचं काम मानलं गेलंय. त्याचबरोबर या दिवशी चंद्रपूजनाचं महत्त्व आहे, म्हणून या दिवशी चंद्रदेवाचीही विशेष पूजा करावी. रात्री चंद्र उगवल्यानंतर एका तांब्यामध्ये कच्चं दूध आणि तांदूळ टाकून चंद्राला अर्घ्य द्यावं. अर्घ्य देताना आपण पुढील मंत्राचा जप करू शकता. मंत्र ओम श्रम 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 सह चंद्रमसे नमः किंवा ओम ऐं क्लीं सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक शांतता लाभते आणि मन एकाग्र राहतं. शिवाय जीवनात चांगले बदल होतात असं मानलं जातं. शिवाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अजून एक खास गोष्ट घडते, ती म्हणजे हनुमान जन्मोत्सवाची. होय, या दिवशीच बजरंगबली प्रभू श्रीरामांच्या कार्यासाठी या पृथ्वीवर अवतरले अशी श्रद्धा आहे. म्हणूनच हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. विशेषतः जेव्हा हनुमान जन्मोत्सव शनिवारी किंवा मंगळवारी येत असतो तेव्हा त्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं, कारण हे दोन्ही दिवस हनुमंताच्या उपासनेसाठी श्रेष्ठ मानले जातात. या दिवशी आपण कोणत्या प्रकारे पूजा विधी करायला हवी आणि कोणते उपाय करायला हवेत बघूयात. या दिवशी आपण देवघरात किंवा हनुमान मंदिरात विशेष सजावट करावी. सुंदरकांड पठण, हनुमान चालीसा, भजन कीर्तन आयोजित करावं. काही लोक उपवास सुद्धा धरतात आणि संध्याकाळी हनुमानजींची पूजा करून नैवेद्य अर्पण करून उपवास सोडतात. हनुमानजींच्या चरणी नैवेद्य म्हणून केळी, गूळ, चणे फुटाणे आणि उडदाचे वडे ठेवले जातात. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यानेही या दिवशी विशेष पुण्य लाभतं अशी मान्यता आहे. तर अशा पद्धतीने आपण या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा साजरा करावा. या दिवशी काही विशेष इच्छापूर्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि संकट निवारणासाठी उपाय केले जाऊ शकतात. या संबंधित सविस्तर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तर थोडक्यात काय, चैत्र पौर्णिमा म्हणजे एकाच वेळी लक्ष्मी नारायण,
चंद्रदेव आणि बजरंगबली यांच्या पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त आलेला आहे। या दिवशी केलेली साधना आणि सेवा आपल्या आयुष्यात नक्की सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येईल। तर मित्रांनो, ही होती चैत्र पौर्णिमा। या दिवशी करायची विशेष पूजा, मंत्र, उपाय आणि या दिवसाचं अद्भुत महत्त्व। या दिवशी आपण फक्त पूजाच करू नये, तर आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि देवकृपेचं तेज देखील आमंत्रित करावं। लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा, चंद्राची शांती आणि हनुमानजीचं रक्षण या तिन्ही गोष्टी एका दिवसात मिळवण्याची ही सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे ही संधी गमावू नका। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणते उपाय करता। पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र आणि प्रभावी विषयासह। तोपर्यंत देव आपल्या सर्वांवर कृपा करो, सुख, शांती आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदो। जय श्री लक्ष्मीनारायण, जय बजरंगबली। तर मंडळी, ह्या चैत्र पौर्णिमेला मनापासून पूजा करा, भक्तिभाव ठेवा आणि परमेश्वराची कृपा अनुभवायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।